श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जाही स्वामी चरणी प्रार्थना करते. बघा 8-15 दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते कारण की मी गावाला गेली होती आणि तिथं म्हणजे नेटचा प्रॉब्लेम होता म्हणून व्हिडिओ मला टाकता आले नाही. पण आता गावाहून आल्यानंतर आपले दररोजचे व्हिडिओ चालू राहणार आहेत. तर गावाहून आल्यानंतर आपली घराची अवस्था कशी होते सगळ्यांना माहीत असेल. धूळ मिट्टी आणि आपली दररोजची रुटीन. तर आता बघा आणि मी बघा गावाला गेल्यानंतर आपल्या घराची कशी अवस्था होऊन जाते बेकार. सगळीकडे धूळ मिट्टी वगैरे होती, सरपसारा होता. पण मी बाकीची क्लिनिंग करून घेतली होती. खूप म्हणजे खूप अशी थर चढला होता धूळचं. मग आंघोळी वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आपली दररोजचं रुटीन देवघर स्वच्छ क्लीन करूया. मग मी देवघर स्वच्छ क्लीन करायला घेतलं. सगळे देव एका डिशमध्ये घेतले. बऱ्याच ताई गुरुचरित्राच्या पारायणला बसले असतील. माझं यावर्षी गुरुचरित्राचं पारायण राहिलं, पण मी लवकरच बसणार आहे गुरुचरित्राचं पारायणला. मी दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करत असते आणि जी इच्छा पूर्ण झाल्या मी सांगणार आहे मी कशासाठी गुरुचरित्राचं पारायण करते दर महिन्याला. फक्त माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. स्वामी महाराजची इच्छा पूर्ण करणारच आहेत माझी लवकर. सर्व एकूण एक वस्तू मी क्लिनिंग करायला घेतली होती. आपण गावाला गेलो का बघा झाडांची पण कशी अवस्था होऊन जाते. गॅलरीत पण खूप म्हणजे अशी घाण झाली होती साफसफाई. पण त्या अगोदर म्हटलं चला झाडांना पहिले पाणी टाकूया दुपारी नाही तर संध्याकाळी. गॅलरी स्वच्छ करू मस्त क्लीन म्हटलं. म्हणून सर्वप्रथम मी झाडांना पाणी घातलं थोडं थोडं. बघा मी जास्वंदीचं झाड लावले, औदुंबराचं झाड आहे, बेलचं झाड आहे, चिनी गुलाब, तुळशी. जास्त काही लावले नाही आहेत. अजून 2-3 झाडं मला आणायची आहेत. जी देवघराची वस्त्र होती ती स्वच्छ क्लीन करून घेतली मीने. देवघराची वस्त्र हे बेसिंगमध्येच धुवायची असतात, बाथरूममध्ये धुवायची नाही. इथेच थोडंफार निरमा वगैरे टाकून आपण स्वच्छ क्लीन करून घ्यायचं. बाथरूममध्ये नाही घेऊन जायची अशी वस्त्र देवाची वगैरे. गावाहून काय काय आणले मी ते सर्व तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी गावाकडून काय काय आणले. बरेच काही अशा वस्तू आणलेल्या आहेत मीने. ते तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे मी. आता आज म्हटलं आज वेळच नव्हता. आज स्वच्छ म्हणजे घर क्लिनिंग करायचं होतं सर्व. गावाहून आलं की आपले सगळे कपडे वगैरे स्वच्छ, बॅगा वगैरे परत सर्व क्लिनिंग करून आपल्याला स्वच्छ धुवून वगैरे परत जागच्या जागी ठेवायचे असतात.
म्हणून आज काही जमणार नाही, पण उद्याच्या व्हिडिओत मी दाखवणार आहे की मी गावाकडून काय काय आणलेलं आहे, सर्व दाखवणार आहे. तांब्या पितळाची दिवे, डिश, कळशाच्या तांब्या हे सर्व मी क्लीन करून घेतलं. जेवढं होत होतं तेवढं मी क्लीन करून घेतलं.
स्थापने झाला, आता देवपूजा मांडणी झाली होती बघा. हळद कुंकू वाहून घेतलं, त्याच्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घेतली. खूप म्हणजे असं प्रसन्न वाटतं आपण देवपूजा केली तर. घरात असं मस्त एक म्हणजे देवपूजा झाली की असं वाटतं की सर्व कामं झालीत आपली. खूप असं मस्त छान वाटत होतं मला देवपूजा झाल्यानंतर. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच पुन्हा नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.